ते बाजून सरता डोळे किंचित ओले, सरदार सहा सरसावनी उठले शेले, रिकबीत टाकिले पाय झिलले भाले, ढग जात धुळीचे दूर क्षणीक्षिती जात, वेढात मराठे वीर दौडले सात, श्रुती धन्य जाहल्या श्रवणी आपुली वार्ता, रण सोडून सेना सागर अमुचे पळता, अबलाही घरोघर खऱ्या लागतीला आता, भर दिवसा आम्हा दिसो लागली रात, वेळात मराठे वीर दौडले सात, टाकून भागुती सेना अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना, बेहोश धावले थेट भेट गदी मानना, कोसळल्या उल्का जत सात दर्यात, सात उल्का आकाशात समुद्रात कोसळाव्यात, तर ते सातही जण त्या 40,000 वरती तुटून पडले. उसळली आगवर आग आग बाजूंनी, समशेरी उसळल्या सहस्र क्रुद्ध इमान, हाशीत लोपले, हा पडला तो पडला तो पडला तो पडला, प्रताप रामचे मुंडक उडाल, खडकावर दिसतील अजूनी तेथल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा, क्षितिजावर दिसतो अजूनी मेघ मातीचा, अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात, काय वेढात मराठे वीर दौडले सात, वेढात मराठे वीर दौडले सात. ही ती कविता आहे. हा विषय कवीचा आहे, हा विषय चित्रकाराचा आहे, हा विषय कादंबरीकाराचा आहे, म्हणजेच उपयोगाचा. कालच मी उल्लेख केलेला होता की जेम्स डग्लसने असं म्हटलं की अरे कुठे तुमच्या देशातले इतिहासकार, कुठे तुमच्या देशातले कवी भाष्यकार की जे या शिवाजी राजाचं चरित्राचं रहस्य मला उलगडून सांगतील. Where are your poets that they cannot revive for us the elements of this story? त्या दिशेने काही आमची पावलं पडायला लागलेली आहेत, काही वाङ्मय निर्माण झालेला आहे, पण नेमकं शिवाजी महाराजांचं मोठेपण हे समजावून सांगण्याची अजूनही आवश्यकता आहे. ह्याच्याकरता आम्हाला हवे आहेत ते भाष्यकार हवे आहेत, केवळ मराठी जनतेला आणि भारतीय जनतेला असतं मानवाला हवे आहेत. कलाकारांनी इतिहासाचा उपयोग करायचा असतो आणि तो उपयोग करण्याचं सामर्थ्य कलाकारांच्या मध्ये असतं. मग कोणी कवितेत करेल, कोणी प्रबंधात करेल, कोणी एखाद्या नाटकात करेल, कोणी गीतात करेल, कोणी नृत्यात करेल, पण तो उपयोग करायचा असतो. कोणी अभिनयाने करून दाखवेल, कोणी उत्कृष्ट दर्जाची आजच्या काळामध्ये असलेली फोटोग्राफी वापरून तो किल्ल्यांची चित्रण करील. हा झाला इतिहासाचा उपयोग. हा उपयोग केला गेला पाहिजे.